धन्याचे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग माझ्या चित्ता मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे पांडुरंगा करू अनुग्रला धलोपा मन चालू चराचरी मी कळा कुसरी काही चनी बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुधा चरणावरी ठेवणी माता साष्टांग्या आता दंडवता दुसरे बंधो शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्सिद्धी पावे जे सजा तिच्या चरणवचा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जैंचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया माठी दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारती जन तया माझे दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माठी दंडवत ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल सेवक झालो तुमच्या लागून चरण अहो स्वामी तू गया देवा यावरी न करावा वेर धन्याचे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्छ यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे संत महात्म्यांच्या मांदेळीतील श्री संत एकनाथ महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने
तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने गावातील सर्व तरुण मंडळी व कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाने घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्या संबंधाने सर्व ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, तरुण मंडळ यांच्या वतीने संदीप भाई यांनी सर्व भाविकांच्या वतीने मला दिलेलं निमंत्रण, त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, तर कोणाचं नाव घेतलं तर कोणाचं तर राहणार आहे, म्हणून दोन्ही बाजूचे सर्व गायनाचार्य, गुणेजन, महाराज मंडळी, मृदंगाचार्य सर्वांना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठाला श्री संत एकनाथ महाराजांचा आहे, एकनाथ महाराजांचा आहे. संत महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये श्री संत एकनाथ महाराजांचं एक आगळं आणि वेगळं स्थान आहे. त्याचं कारणही आहे, काही संत आहेत पण शांत नाहीत, काही शांत आहेत पण संत नाहीत, काही संतही आहेत, शांतही आहेत पण श्रीमंत नाहीत. पैठणचे एकनाथ महाराज संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. नाहीतर बहुतांशी संतांचा प्रापंचिक दृष्टीनं विचार केला, मी प्रापंचिक म्हणतोय, प्रापंचिक दृष्टीने जर विचार केला तर 18-20 दारिद्र्यच आहे बहुतांशी संतांचा. पा ज्ञानोबरांचंही पा, ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशी जात, सोपान मज सांभाळीत, केळगावला डुडुळगावला ज्ञानोबा भिक्षा मागत होते, दारिद्र्यच होतं ना. तुम्ही श्रीसंत तुकोबारांचा सुरुवातीचा कालखंड सोडला आणि पुढच्या काळाचा जर विचार केला तर त्यांचीच भाषा आहे, माझी नाही. दुष्काळी आटीला द्रव्ये नेला मान, स्त्रिय का अन्न करिता मिली, एवढं दारिद्र्य. ज्ञानोबारांचं पाहिलं, तुकोबारांचं पाहिलं, तुम्ही नामदेव महाराजांचंही पहा. नामदेव महाराजांच्या पत्नी राजाबाई तर एकदा रुक्मिणी आई साहेबांकडे आल्या, पण भेटायला नाही, भांडायला आल्या, भांडायला. आणि भांडायला कसं जायचं हे काय महिला वर्गाला सांगावं लागतंय का? ते राजाबाईनं असा पदर घेतला, डाव्या बाजूला खावला, बांगड्या माग सारल्या, दात ओट खातच रुक्मिणी आई साहेबांच्या दारात आल्या. आता जे पंढरपूरला गेले असतील त्यांनी तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. आता सध्या आतलं काम चालू आहे म्हणून मुखदर्शनच चालू आहे. ते जिथं मुखदर्शन असतं तिथपर्यंत राजाबाई गेल्या, नामदेव महाराजाच्या पत्नी. अहो रखुमाबाई विठोबाशी सांगा, भ्राताराशी कागा वेडे केले. रुक्मिणी आई साहेब म्हणलं काय झालं एवढं तापायला? काय झालं म्हणजे आवाज वाढला बा राजाबाईचा. अहो अन्न वस्त्र नाही, खाया जेवायासी आणि नाचे अरनिशी निर्लज्जा. घरात खायला नीट अन्न नाही, घालायला नीट वस्त्र नाही, नुसतं आमचे मालक विना घेतात, चिपळ्या घेतात आणि विठ्ठल विठ्ठल करत राहतात. अहो पण त्यात माझा काय दोष आहे? तुमच्या मालकानं आमचा मालक येडा केलाय का नाही कळलं? म्हणजे पांडुरंगाने तुमच्या मालकानं आमचा वेडा केलाय. आणि आई साहेब नीट सांगितलं तर ठीक आहे, भला मार्ग तुम्ही उमजूनी सांगा, नामयाची राजा बरी नव्हे. तुम्ही आज रात्री निवांत एकांतात नीट सांगा. अहो एक दोन माणसं असते तर कसं तरी ऍडजस्ट केलं असतं.
रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या खाली बसा असं म्हणल्या. तिकडं नका पाहू, तिथलं सांगायलोय मी. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या खाली बसा. खाली बसा म्हटल्याबरोबर राजाबाईचा राग आणखीनच वाढला. काय बसायला आले काय? आणि बसायचं होतं, घर कमी होतं माझं. अहो 14 माणसे आहे माझी घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. 14 माणसे आहे माझी घरी, 14 माणसे आहे माझी घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. नामदेव महाराजांच्या घरी एकूण 14 माणसं होते आणि 14ही माणसाची नावं एका अभंगात सांगितलेत बा. 14ही माणसाची नाव: राजाई गोलाई दोघी सासू सुना, माणसाची नावं ह्या अभंगात सांगितलेत. नाव ह्या अभंग तुम्ही मोजले का नाही रे पोरं? मोजले ना तुम्ही रे? अजून एकदा सांगतो मोजा. टाळण पकवाजाच्या आवाजानं जर मोजता आले नसतील, आहे ना तयार? सावधान. नावं मी सांगतो, बेरीज तुम्ही करायची बरं का. राजाई गोनाई दोघी सासू सुना, नामा नामा जाना बाप लेक नारा बेटा गोंदा महादा, हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई यासाई साखराई, 4 सुना पाही नामयाच्या, आऊबाई लेकी लिंबाबाई बहिणी, वेडी पिसी जनी दासी त्याची. किती झाले? तुम्हीच मोजले म्हणा. अजून एकदा सांगतो, कळालं नसेल तर. राजाई गोनाई दोघी सासू सुना, किती झाले? 4? 2च झाले. हे हुशार आहे. कारण राजाई गोनाई हे नाव आहे आणि दोघी सासू सुना हे नात आहे, म्हणजे 2च झाले. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेक, 2 आणि 2. हा आता झाले 4. नारा बेटा गोंदा महादा,
हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी 4 आणि 4 8 त्या चौघाचे लग्न झाले बरं का लग्न झाले वेळ कमी असल्यामुळे लगेच झाले लाडाई गोडाई असाई साखराई चौघे सुना पाही नामयाच्या 8 आणि 4 12 आऊबाई लेकी म्हण किती यारा आणि लिंबाबाई बहिणी 14 माणसे आहे माझे घरी पण नामदेव महाराज म्हणतात हिंडती दारोदारी अन्नासाठी दारिद्र्यच आहे ना ज्ञानोबारांचं पाहिलं तुकोबारांचं पाहिलं नामदेव महाराजाचं पाहिलं पण संतही आहेत आणि श्रीमंतही आहेत पैठणचे एकनाथ महाराज संतही आहेत आणि शांतही आहेत एकदा नाही दोनदा नाही 108 वेळा यौवन अंगावर थुंकला यौवन अंगावरी थुंकला प्रसाद अंगावरी थुंकला तरी त्याला प्रसाद देऊनही मुक्त केला त्याला प्रसाद देऊनच मुक्त केलं एवढी शांती होती मी म्हणतो सध्याच्या काळात या शांतीची गरज आहे एकनाथ महाराजांची एवढी शांती जरी आचरणात आली तरी भरपूर झालं ऐसं सध्या हे नगरसेवक त्याला गोळ्या घालायले आणि ते आमदार त्याला घालायले रागाच्या भरात शांतीच नाही ना सध्या पाहतोय आपण बातम्यामध्ये वगैरे पण लोक असे हुशार निघालेत यांना जेवढं चरित्र लागतं ते लागूपुरतं चरित्र घेतात समाज असो देवाचा असो नाही तर संताचा असो मी नेहमी विनोदाने सांगत असतो लागूपुरतं कसं चरित्र घेतात ते श्रावण महिन्यात पोत्या चालतात कुठं हरिविजय कुठं पांडव प्रताप कुठं रामविजय मग हे जायचं हरिविजय ऐकायला आणि पत्नी जायची पांडव प्रताप ऐकायला दोघाचा तरी कुठं मेळ असतोय आणि दोघंही पोते ऐकून आले जेवायला बसले की चर्चा चालायची आज आमच्या पोतीत असं झालं ते नाही सांगायचं माझ्या पोतीत असं झालं एक दिवस पत्नी पोती ऐकून पुढं आली जेवणाचं ताट करत होती हे मंदिरातून आली पोती ऐकून मालक घरात आलं की सांगायला लागले फार मजा आली आज पोतीमध्ये पत्नी म्हटली आजचा आवेश काय वेगळाच दिसतो तुमचा फारच मजा काय झालं खूपच मजा पण कुठं हरिविजयात पण झालं काय नेमकं काय झालं म्हणजे एकट्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पत्नी म्हटली हां 16,108 पत्न्या होत्या पत्नी म्हटली मग तुम्हाला एवढं उड्या मारत द्यायला काय झालं ते म्हणला नाही मी तुला विचारायला आलो काय त्याला जर 16,108 आहेत तर मी म्हणतो दुसऱ्या 2-4 घरी आणू का पत्नी म्हटली हे तर पोती ऐकून बिघडायला लागले रे पण पत्नी हुशार होती पत्नी म्हटली तुमच्या पोतीत मजा आली पण आज माझ्याही पोतीत फार मजा आली ते म्हणलं तुझ्या पोतीत काय झालं मी गेल त्यांना पांडव प्रताप ऐकायला हा मग एकट्या द्रौपदीला 5 होते मग मी म्हणते दुसरे 2-4 घरी आणू का हे म्हटलं तेरी चूक मेरी चूक हे लागूपुरते चरित्र नका आचरणात आणू देवाचा असो नाही तर संताचा असो आपल्या कल्याणासाठी जे आवश्यक आहे त्या चरित्राची बरोबरी करायची बाकीच्या नाही एकनाथ महाराज संतही आहेत शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत नाहीतर लक्ष्मी आणि सरस्वती एका घरी कधीच नांदत नाही एकदा त्या दोघीचा संवादच एके ठिकाणी आलाय एकदा लक्ष्मीला विचारलं सरस्वतीनं लक्ष्मी का ग सरस्वती
जिथं मी तिथं तू का राहत नाही? लक्ष्मी म्हणले तू कुठं असते? मी ब्राह्मण घराण्यात असते. लक्ष्मी म्हणली मग मी तिथं नसते का? त्यांचं माझं जमतच नाही. हे माझ्यावर काही डोळे वाटारायचं काम नाही हा. त्या दोघीचा संवाद सांगतोय. तू त्या घरी काय येत नाही? त्याचं कारण आहे, लक्ष्मीला सरस्वतीला लक्ष्मीने सांगितलंय, सरस्वती मी त्या घरी काय येत नाही ते ऐक. एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता सोशिला, बंधू धाकुलता शशी द्विजवर शापे क्षया धाडिला, ऐके मतपती ते पदे शिनविले, ऐशी द्विजांची लीला, ऐसे दुःख सरस्वते म्हणून या बहुभीते आकुला. ऐका, एका आचमनात माझ्या बापाला संपवलं. आता लक्ष्मीचा बाप कोण? झोपले काय तुम्ही? लक्ष्मीचा समुद्र आहे. लक्ष्मीचं मग ते एका आचमनात संपवलं अगस्ती मुनीने, एका आचमनात. लक्ष्मी म्हटली माझ्या बापाला संपवलं एका आचमनात, तरी आले असते ग. माझ्या भावाला शाप दिला चंद्राला, गुरुपत्नी शिरतला क्षयरोग त्या चंद्राला, म्हणून त्यांनाही शाप दिला. तो बृहस्पती ब्राह्मणच. माझ्या वडिलाला संपवला अगस्ती ब्राह्मणच, माझ्या भावाला शाप दिला बृहस्पती ब्राह्मणच. एवढंच नाही, माझ्या मालकाच्या छातीवर लात मारली तो भृगु ब्राह्मणच. आईसे दुःख सरस्वते म्हणून या बहुभीते या कुला. म्हणून मी त्या घरी येत नाही. पण लक्ष्मी आणि सरस्वती हातात हात घालून नांदवण्याचा पुरुषार्थ केला पैठणच्या एकनाथ महाराजांनी. हातात हात घालून. पैठणचे एकनाथ महाराजांच्या समकालीन आपल्या अंबाजोगाईला दासोपंत राहत होते. त्यांचाही अधिकार काही सामान्य नव्हता. त्यांच्याबरोबर सोंगट्या खेळायला देव जायचे. एकदा खेळताना एकनाथ महाराज येतात याची चाहूल लागली. भगवंत अंतर्धाम पावले. दासोपंतांनी इकडं तिकडं बघितलं, देव कुठे गेले? तेवढ्यात एकनाथ महाराज आले. जय हरी. दासोपंत म्हणले बरोबर आहे, हे बुवा आला ना घरी, त्यामुळं तर देव अंतर्धाम पावले. बहुतेक हे महाराज दर्शन देण्याच्या लायकीचे नसावे. हे बघा कसं डोकं लावलं यांनी. एकनाथ महाराज दर्शन देण्याच्या लायकीचे दिसत नाही, म्हणून तर देव अंतर्धाम पावले. ते आले बसले, ह्यांच्या मनातच होतं हे महाराज दर्शन देण्याच्या लायकीचा नाही. जेवण झाले, विश्रांती झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी येतो बरं या. एकनाथ महाराज कधी पैठणला येणं झालं तर या म्हटलं पैठणला घरी. हो येतो ना. 2-3 वर्षाचा कालखंड गेला. आता बघा बरं का, 2-3 वर्षानंतर दासोपंत पैठणला आले. पैठणला असे 2-3 जण उभे होते. त्यांना विचारलं एकनाथ महाराजांचं घर कुठे आहे? ते म्हटले घर नको म्हणू, बंगला विचार, बंगला आताच्या भाषेत. त्यावेळेला राजवाडा. कुठे आहे त्यांचं? इथून सरळ जा, उजव्या हाताला वळा, तिथून पुढे गेले असे भालदार चोपदार काट्या घेऊन उभे असते, तो एकनाथ महाराजांचा वाडा आहे. दासोपंत तिथपर्यंत आले आणि तिथपर्यंत आले वाड्याचं गेट पाहिलं, चोपदाराकडे पाहिलं. बाप रे, एवढा मोठा वाडा आहे का? आणि बघता बघता सहज लक्ष चोपदाराकडे गेलं. दासोपंताला चोपदार जरा ओळखीचा दिसला. दासोपंत जवळ आले तर देवच चोपदाराच्या वेशात. करंट बसला ना दासोपंताला. देवा तुम्ही? हळू बोला जरा. का? मालकाचं प्रवचन चालू आहे. अहो सगळ्या जगाचे मालक तुम्ही, तुमचा मालक कोण आहे? तेव्हा ते आत प्रवचन करतात ना, ते माझे मालक आहे. दासोपंतांनी वाकून पाहिलं तर ते एकनाथ महाराज होते, जे घरी आल्यानंतर भगवंत अंतर्धाम पावले. अहो देवा, हे आपल्या घरी आलते पा 2-3 वर्षापूर्वी, आपण सोंगट्या खेळत होतो. तुम्ही हे यायच्या आधी अंतर्धाम पावले होते. मला तर वाटलं होतं हे बो दर्शन देण्याचा लायकीचा नसावा. आता देव रागावले दासोपंतावर. खबरदार दासोपंत, अरे
हे एकनाथ महाराज आंघोळीला गेले तर मी धोतर धुवून आणतो, ते पूजा करायला लागले तर चंदन उघळून देतो, प्रवचन करायला लागले तर चोपदाराच्या वेशात उभा राहतो, कीर्तन करायला लागले तर टाळगीन उभा राहतो. आणि फावल्या वेळेमध्ये एकनाथ महाराजांच्या घरी मी स्वतः जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, कावडीनं पाणी चक्र पाणी वाहे पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, एक नाही, 2 दिवस नाही, 1 सप्ताह नाही, 1 वर्ष नाही, 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतानी कावडीनं पाणी भरलं तरी एकनाथ महाराजाच्या गात्यात असा एकही अभंग नाही. हे धन्याजी दिन देवदर्शनाचा अजिबात नाही. 36 वर्ष देवघरी आहे. धन्याजी दिन भगवंत दर्शनाचा अजिबात नाही. धन्याजी दिन ईश्वर दर्शनाचा नाही, भगवंत दर्शनाचा नाही, मग काय दर्शनाचा आहे? धन्याजी दिन संत
आमचाही आजचा दिवस धन्य आहे. सगळे वाजवणारे म्हणणारे टाळकरी तर बघायचं काम नाही. हा धन्याची दिन संत दर्शनाचा, देवदर्शनाचा नाही. रामायणामध्ये प्रसंग येतो बा संत दर्शनाचा. कोणता दिवस धन्य आहे? ते हनुमंतराय सीतामातेच्या शोधार्थ आले आणि आता हे वर्ष तर आपलं भाग्यवानच आहे. 2024 22 जानेवारी 2024 सगळ्याच्या लक्षात राहणारी तारीख आहे. कारण एवढे वर्षापासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो, कितीतरी राम भक्तांनी बलिदान दिले, कितीतरी कार सेवकांनी रक्त सांडलंय. त्या राम मंदिराचं ज्या वेळेला ते काम चालू होतं JCBनी, आपण EBP माझाला पाहिलं असं, ते पाणी मारताना काही काही ठिकाणी त्याच्यावर लाल थर येत होता म्हणे. एवढं रक्त सांडलंय दादा. मोठमोठे कार सेवक, कितीतरी राम भक्तांनी बलिदान दिलं, पण तो क्षण पाहण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं. देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या हस्ते, ज्यांच्यामुळं आपल्याला राहिलं घर आहे, त्यांनाच एवढे वर्ष घर नव्हतं, तंबूत राहावं लागलं अयोध्येत. काही परवडली. तिनं तरी 14 वर्षाचा वनवास दिला रामाला, आपण तर आत्तापर्यंत दिला. पण ते भगवान प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान झाले म्हणून हे 2024 साल अखंड आपल्या लक्षात. इथून पुढं किती पिढ्या येऊ द्या हो, आपले पोरं येऊ द्या, नातवंड येऊ द्या, पत्रुंड येऊ द्या. कोणी रेल्वेने जाईल, कोणी STने जाईल, कोणी आपली गाडी घेऊन जाईल, कोणी विमानानं अयोध्येला जाईल, विमानानं येईल. पण आपण मात्र छातीला हात लावून सांगू, अरे तुम्ही किती जण जा आणि किती या, पण रामचंद्र मंदिरात विराजमान झाले ते आपल्या कारकिर्दीमध्ये झाले म्हणून आपण छातीला हात लावून सांगू. आणि पुन्हा एक वाक्य लक्षात राहू द्या, आता रामचंद्र मंदिरात विराजमान झाले म्हणजे लगेच रामराज्य येतं असं नाही. प्रभू रामचंद्रजीचं कार्य झालंय, आता आपलं कार्य सुरू झालंय. काय काय म्हणते आता काम झालं, काम झालं नाही, आता तर सुरू झालं. आता तर सुरू झालं. म्हणजे रामराज्य जर आणायचं असेल तर सुरुवात आपल्या घरापासून करावं लागेल. पहिल्यांदा घरात रामराज्य आणावं लागेल ना, मग गल्लीत येईल, गल्लीत आल्यावर गावात येईल, गावात आल्यावर तालुक्यात येईल, मग जिल्हा, मग राज्य, मग देश. इथं जमलेल्या सगळ्या भाविकांना विनंती आहे, घरात जर रामराज्य आणायचं असेल तर सुरुवात भावानं भावापासून केली पाहिजे. म्हणजे माझ्या भाग्याने काय अंशिका बहिणा तरुण कीर्तनाला उपस्थित आहेत. बघा 10-15 तिकडं आहेत, मागं काही मंदिरावर आहेत, काही मांडी घालता का तुम्ही रे? मग हे बघा कसे टिकून बसलेत. हा हे सगळे तरुण वर्ग आहे ना, तुम्हा सगळ्याला विनंती आहे, घरात जर रामराज्य आणायचं असेल तर भावाचं भावावर प्रेम राहू द्या. सध्या दुर्दैव आहे महाराज, मध्ये भिंतच असते फक्त 2 फुटाची, ती पलीकडं भाऊ राहतो आणि इकडं भाऊ धाकला भाऊ राहतो, पण एक भाऊ दुसऱ्या भावाला बोलायला तयार नाही. 8-8 वर्ष झाले, सक्के भाऊ पक्के वैरी झाले, आणि कसं रामराज्य येईल घरात? अहो, धाकल्या भावाच्या मुलीचा साखरपुडा ठरला तर पत्नीनं विचारलं, मी काय म्हणते? काय नाही, सगळ्याला सांगितलं ना फोन करून, सगळ्याला सांगितलं नाही, शेजारी सांगितलं का? शेजारी भावाला तरी म्हणते का? ते म्हटलं 8 वर्ष झालं बोलत नाही, त्याला कशाला सांग? नाही, पत्नी म्हटली ते बोलत नाही का, तुम्ही त्याला बोलत नाही? तुम्ही कधी बोलले त्यांना? ते म्हणलं ते बोलत नाही म्हणून मी. मग जाण सांगा, नाही तर सगळे पाहुणे रावडे येतील, तुमचा मोठा भाऊ दिसला नाही, काय म्हणतील पाहुणे? पण ते बोलल का मला? जातं खरं. 8 वर्षात भाऊ भावाच्या घरी गेला नाही, पण उद्या मुलीचा साखरपुडा आहे म्हटल्याबरोबर धाकला भाऊ शेजारी भावाकडे गेला तर त्या घरातले जे ते काम करत होते तिथंच थांबले. 8 वर्षात आलं नाही. ते मोठा भाऊ आपला TV बघत बसला होता खुर्चीवर. मोठ्या भावानं म्हणावं तरी त्याला बस म्हणून,
किती पक्के वैरी झालेत बघा ना. त्या लहान भावाने दर्शन घ्यायला खाली वाकला तर मोठ्या भावाने दोन्ही पाय आपले खुर्चीत घातले, दर्शन घेऊ दिलं नाही. लहान भावानं तसंच फरशीवर मस्तक ठेवलं. दादा, उद्या माझ्या ताईचा साखरपुडा आहे 12 वाजता, तो 11:30ला या. मी म्हणतो जायचं न जायचं हा प्रश्न उद्याचा आहे, पण मान तरी हलवा. घरातलं कोणी बसा म्हणत नाही, काही म्हणत नाही, भाऊही मान हलवत नाही. येतो दादा मी. आला निघून भाऊ. आला की पत्नीवर काढाडला. म्हणत होतो तुला ते बोलत नाही म्हणून. अहो नाही बोलू द्या, तुमचं काम तुम्ही केलं, त्याला यायचं का नाही त्यांचं काम आहे. दुसऱ्या दिवशी असा मंडप दिला, धाकला भाऊ मंडपातच होता. हे आले की या बसा, या बसा, पाणी प्या. पण कोणी आलं की त्याला वाटायचं माझा मोठा दादा आला. हे रक्ताचे नाते असतात दादा. नाहीच आला शेवटपर्यंत भाऊ. साखरपुडा झाला आणि मुलीनं त्या आपल्या वडिलाच्या दर्शनाला वाकली मुलगी. बाबा तुम्ही नाराज दिसता. डोळ्यात पाणी आलं वडिलाच्या, त्या मुलीच्या वडिलाच्या. काय झालं? नाही, आज सगळे नगरसेवक आले, आमदार आले, पण माझा दादा आला नाही आज. अगं माझं त्यांचं भांडण होतं, तू काय केलं होतं त्याच्याशी? दादा नसता मला बोलला तरी चाललं असतं, पण असा कट्ट्यावर वट्ट्यावर बसून तरी त्यानं बसायचं होतं. मी तुला दर्शनाला पाठवलं असतं तरी माझी छाती भरून आली असती. धाकला भाऊ, इथं जमलेल्या सगळ्याच भावांना विनंती आहे, मित्र पैशानं भेटत असतात, भावाचं प्रेम पैशानं भेटत नाही. जोपर्यंत तुमच्याजवळ पुड्या खाऊ घालता, धाब्यावर जीव घालता, बाटल्या प्यायला देता, तोपर्यंत कितीकही घोळका तुमच्याजवळ राहील. ज्यावेळेला तुमच्याजवळ काहीच नसल त्यावेळेला भावाशिवाय तुमच्याजवळ कोण नसल, हे मात्र लक्षात राहू द्या. सध्या भाऊ भावाशी नीट बोलायला तयार. भाऊ चांगलेच असतात हो, पण गावात काही काही कावळ्याच्या जातीचे असतात ना. 2 भावाचं चांगलं चाललं महाराज, नाही खपत त्या कावळ्याला, म्हणजे कावळ्याच्या जातीच्या त्या माणसाला. एक भाऊ दारे धरतो शेतात, तर एक भाऊ काही कामाच्या निमित्ताने गेलेला असतो लातूर रोडला, लातूरला, चाकूरला. हे कावळ्याच्या जातीचं स्वतः गाडी घेऊन येतं तिथं दारे धरताना, तिथं त्या भावाजवळ. बाळासाहेब, अहो तुम्ही एवढ्या रात्री इकडे कस काय आले? दर तंबाखू. आणि का रे, तू का गडी आहे का त्याचा? हे बघा कसं पेट्रोल ओततंय ते. कोणाचा? तुझ्या भावाचा. काय झालं? ते कडक कपडे घालून फिरतय चाकूरला, लातूरला, तू धरीतच चिखलात दारे. घे उद्या अर्ध वाटून. ही कावळ्याची जात. तिथं जर इमानदार भाऊ असेल ना, इमानदार, अर्ध वाटून घे म्हटल्याबरोबर हे त्याच्यावर बाया माग सारत. साहेब, वयोमानानं माझ्यापेक्षा जास्त भरता म्हणून गप्पा बसतो साहेब. अहो लहानपणी माझ्या आईने वडील मरण पावले, माझ्या भावाने मोठं केलं, मला पदवी तर बनवलं, नोकरी लागली नाही, त्याला माझा भाऊ तरी काही करेल. आणि एक लक्षात ठेवा साहेब, एखाद्या वेळेला पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवल, पण मरेपर्यंत मी माझ्या भावाची साथ सोडणार नाही. याला म्हणतात बंधू प्रेम. आणि हे प्रेम भावाचं भावावर असेल तर घरात राम राज्य येईल. इथं भक्तिमती माता बहुसंख्येने उपस्थित आहेत. मी कुणाच्या मुलासारखा, कुणाच्या भावासारखा राग येऊ देऊ नका. पण आज काही काही घरात उठल्यापासून किरकिरी चालू आहे सासू सुनाच्या. उठल्यापासून हिला काही झोप येत नाही सासूला. पहाटे 5लाच उठली की लगे झोप म्हणा, झोप तिला, अजून सूर्य उगवायचा राहिलाय. असं का बोलतात सुनाला तुम्ही? आणि असं बोलण्याने काय होतंय तेवढं तरी सांगा. नसल जाग आली तिला तर उठवा ना तुम्ही, मानाखाली हात घालून तिच्या. उठल्यापासून भांडणं घरात. उठण्यामुळं इथं जमलेल्या सगळ्या सासवांना माझी विनंती आहे, सगळ्यांना थोडं त्या सुनाला सांभाळून घ्या.
आणि असं काय आम्ही बोलायला ना कीर्तनात एकाच घरची सासू सुना जवळच बसलेले असतात त्या बघा बघायला एकमेकी का सासूला बोलायला लागलं की सून हळूच सासूच्या मांडीला धक्का लावते ऐका ऐका जरा आणि खरंच ऐका प्रत्येक सासूनं सुनाला थोडं सांभाळून घ्या काय सांभाळून घ्यायचंय अहो ही कोणत्या गावची पोरगी हिनं गावाचा त्याग केला आई वडिलाचा त्याग केला हिनं आपल्या सगळ्या नातेवाईकांचा त्याग केला आणि अनोळखी आपल्या घरी आली कशासाठी तुमच्या शिव्या खायला अहो तुमची सेवा करण्यासाठी आली ती सांगा ना तिला हे असं लागतंय तसं लागतंय म्हणून बरं तुमचं पोरग लहान होतं तोपर्यंत तुम्ही काळजी घेत होत्या आता मोठं झालंय ते तुम्हाला काळजी घेत होत नाही हे आली ना आता सून तुमच्या घरी सासून हा विचार करायचा आणि सुननी सुद्धा ऐका हा आता बघा सुनकर सुननी सुद्धा ऐका सुननी सासूला आई समजायचंय सुननं हा विचार करायचा आहे आपल्याला काहीच कष्ट नाही ही सासू त्या काळामध्ये किती सासूरवास होता या जुन्या आजींना विचार अहो एवढ्या गावाच्या बाहेर हिर असायची तिथून पाणी भरावं लागायचं पहाटे 3:30ला उठायच्या महिला 5-5, 7-7 पायल्या दळावं लागायचं तेवढा त्रास तर तुम्हाला नाही ना सुनने हे समजून घ्यायचंय मला जे घर भेटलंय मला जे कुंकू भेटलंय सौभाग्य भेटलंय याला 9 महिने 9 दिवस पोटात तिने वागवलंय म्हणून भेटलंय एकाच वाक्यात सांगेल सासून सोनाला लेक समजा आणि सोननी सासूला आई समजा घरात भांडणं होणार नाही हे रामायणातून शिकायचंय सुरुवात तिथून आहे रामराज्याला पतीनं पत्नीला समजून घ्यायचंय आणि पत्नीनं पतीला समजून सगळ्या पतींना माझी विनंती आहे जेवायला बसल्यावर अर्ध्यापर्यंत जेवण आल्यावर 10-5 घास खाल्ल्यावर कधीतरी म्हणत जा त्यांना काय मसाला टाकते का भाजीत तू ती म्हणाल काय झालं नाही अशी टेस्टच येत नाही मी लातूरच्या हॉटेलमध्ये जेवलो चाकूरच्या जेवलो पण ही टेस्ट येत नाही अहो तुमच्या पत्नीला जेवावं सुद्धा लागायचं नाही तुमच्या वाक्यानं पोट भरेल तिचं पण कधी मुखातून शब्द आलाय आपल्या आणि पत्नीनं सुद्धा पतीला समजून घ्या रामराज्य आणायचं असेल तर हे सांगतोय मी पत्नीनं अहो हे रात्रंदिवस राबतात शेतात रात्री तसल्या थंडीत दारे धरायचे असल्या उन्हात शेतीतले कामं करायचे तुमचे कामं सगळे सावलीत आहे ह्यांचे कामं सगळे उन्हात आहे तुमचं उठल्यापासून पाणी भरायचं सावलीत धुणं धुवायचं सावलीत भांडे घासायचे सावलीत सगळे स्वयंपाक सावलीत ह्यांना उठल्यापासून ऊन आहे बरं एवढं करून ते ऊसाचं बिल घेऊन ज्या वेळेला चाकरून येतं ना त्याला वाटतं असं बंडल मी पत्नीच्या हातात देईल पत्नी म्हणाल चहा घेता का दूध घेता का नाश्ताच करू का स्वयंपाक करू जेवणच करता का पनीर भाजीच करू एवढ्या आवेशात असतंय ते येताना बिल घेऊन येताना पण मॅडम सोफा सेटवर बसलेल्या असतात मालिका बघत हे येतंय दार आदळतंय तरीही बघत नाही तिला माहिती दुसरं कोण येणार आहे हे घरात आला आणि तिला आवाज दिला तरीही न बघितलं नाही अगं मी आलोय ते म्हणले माहिती ना मग रोजच आहे ना का नवीन आहे का ह्याला वाटतंय विहिरीत उडी टाकून जीव द्यावा नाही ह्याला वाटलं तिला माहित नसेल मी काही घेऊन अगं ऊसाचं बिल घेऊन आलोय मग का उपकारच केले तुमचं कामच ते ही पद्धत असते का बोलण्याची एकमेकाला सांभाळून घ्या पतीनं पत्नीला पत्नीनं पतीला भावानी भावाला सासूनं सुनाला त्या घरात रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही झाले रामराज्य काय होणे आम्हास धरणी धरी पिके गाई ओळल्या पण हे केव्हा एकमेकात प्रेम असेल तेव्हा प्रेमच नसेल तर कसं रामराज्य येईल माझं तिथून वाढत गेलंय हनुमंतराय आले सीतेचा शोध करायला कोणता दिवस धन्य येते पा पण सगळं पाहिलं लंका निशिचर निकर निवासा यहा कहा सज्जन कर बासा मन
समय तर्क करे कपिलागा, तेही समय विभीषण जागा. न्यावं लागतंय तुम्हाला रामायण वाजवायला. लंका निशिचर निकर निवासा, सगळे राक्षसच पाहिले. एका घरावर धनुष्यबाणाचं चित्र होतं. विभीषण म्हणलं एवढ्या राक्षसांच्या समूहात हे कोण आहे? दारात तुळशी वृंदावन, नक्की हे कोणीतरी वैष्णव आहे. नाही, हे रावणाचं तर नियोजन नसेल मला पकडायचं. हनुमंतराय बुद्धिमत्ता मोरिष्टम आहे. हनुमंतराय म्हणले बघूच आता हे उठल्यावर काय करतंय ते. पहाटे उठले 3:30 केला ना काकडा सुरू. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, समय पातला. सुरू झाल्यावर बिभीषण म्हणला अरे हे तर आपल्याच जातीच आहे, म्हणजे हे वारकरीच आहे. आतमध्ये हनुमंतराय हळूच आले, दरवाजा ढकलला आणि काकडा झाला म्हणजे भजन झालं. रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेतलं बिभीषणाने आणि माग पाहिलं. तुझ्याकडं नाही माग पाहिलं तर हनुमानजी उभे. पहिलीच भेट होती, काही परिचय. कोण आपण? नाही तुम्ही कोण? बिभीषण म्हणला आधी तुम्ही नाही, आधी तुम्ही सांगा. बिभीषण म्हणला मी रावणाचा भाऊ बिभीषण. हनुमंतराय म्हटले रावणाचा भाऊ आणि तू भजन करतो? राम बघतोय मी. हनुमंतरायांना एवढा आनंद झाला, बरं झालं बा हे एका महिना भेटले आपलं. एका महिना भेटलं, बरं झालं. तुमचं नाव काय? पवनसुत हनुमान. हनुमान बिभीषणानं हातातल्या चिपळ्या दिल्या फेकून आणि कडकडून मिठी मारली. बस आज माझा विश्वास संपादन झालाय, माझ्यावर प्रभू रामचंद्रजीची कृपा आहे. हनुमंतराय म्हटले माझ्या भेटीचा आणि रामाच्या कृपेचा काय संबंध? काय संबंध? मोर भरोसा मासून हनुमंता, राम कृपा बिनु मिलनही संता. माझ्यासारख्या पामराला तुमच्यासारख्या ब्रह्मचारी संताचं दर्शन ब्रह्ममुहूर्तावर होऊच शकत नाही. आजचा माझा दिवस धन्य आहे. धन्याजी दिन संत
म्हणले आजचा माझा दिवस धन्य धन्य अजय दिन बिभीषणजी म्हटले की संत दर्शनाचा तुमच्यासारख्या ब्रह्मचारी संताचं दर्शन झालं आणि ऐका संत महात्मे भेटतील तो दिवस धन्य मग नुसता दिवसच नाही संत महात्मे भेटतील ती वेळ सुद्धा धन्य धन्य काळ धन्य आनंदाची सापडली धन्य आनंदाची सापडली चरण आधी आले सापडली वेळ संत सज्जन भेटले कृपाळ तेने फेडेला बुद्धीचा हे राहिलं दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ संत भेटतील तो दिवस धन्य संत भेटतील ती वेळ धन्य आणि संत भेटतील तो काळही धन्य धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते मग काव एकनाथ महाराज अहो धन्य आजी दिन संत दर्शनाचा सव्वा 10 वाजले तरी धन्य आजी दिनच का मग धन्य आजी दिन संत दर्शनाचा म्हणता मग संत दर्शनामुळं तुम्हाला फायदा काय झाला ते सांगा ना अनंत जन्मीचा सीन गेला धन्य आजी दिन संत दर्शनाचा फायदा काय त्याच्यामुळं अनंत जन्मीचा सीन जातो जन्माला यायचं काय सोपं समजले जन्म घ्यायचा म्हटलं ना कोणत्या ना कोणत्या आईच्या पोटाचा आश्रय घ्यावा लागतो आणि आईच्या पोटात काय असं कीर्तनकारासारखं उभं राहता येतं का महाराज तिथं असं उलट उभं राहावं लागतं वर पाय आणि खाली असता दिला दंड धन्य आजी दिन संत नाही गर्भी असता दिला दंड वरती पाय आता एखादं नजर चुकीने येतं पायाकडून नजर चुकीनं त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात पायाळू नाही तर आपण सगळे डोकाळूच का नाही पायाकडून येतं म्हणून पायाळू ते पायाळूत पुन्हा 2 प्रकार आहे पायाळू पायाकडूनच येतं पण खाली पाहत येतं त्याला जमिनीतलं कळतं
आणि पायाकडूनच येतं, पण जन्म होताना वर पाहत येतं, त्याला आकाशातलं कळतं. हे पंजाबराव डक काय पायाळू का काय कोणाच ठाऊक, त्यांना आकाशातलं कळतं कुठं कोणत्या भागात कधी. आता मागच्या वर्षीचे अंदाज झाले फेल, पण त्याच्या आधीचे सगळे आलते खरे. वर पायाळू 2 प्रकार मी सांगितले. आणि जमिनीत एखाद्याला बोर घ्यायचा असला, विहीर खांदायची असली की म्हणतात पायाळूला बोलवा. का? त्याला ते झरीत दिसतात पाण्याचे. जमिनीतलं पाणी कोणत्याही पायाळूला दिसल, किती फुटावर किती इंच लागल इथपासून सांगतील. पाणी कोणत्याही पायाळूला दिसल, पण धन कोणत्याही पायाळूला दिसत नाही. धनाचे हांडे ते सुद्धा पायाळूला दिसतात, फक्त त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. इथं चाकूरला मेडिकलमध्ये भेटतं ते नाही. अंजन बनवण्याची प्रक्रिया आहे. इथं जर कोणी पायाळू असेल तर मी सांगून ठेवतो, मला माहिती आहे ते अंजन कसं बनवायचं. पण त्यानं हे बी लक्षात राहू द्या, हांडा जर सापडला तर 50-50. सोपं आहे अंजन बनवायचं. आमोशाची रात्र असावी, काळाकुट्टा अंधकार पडलेला असावा, सगळं गाव झोपलेलं, रात्रीचे 12-12:30 वाजलेले, काळोखची रात, रातकिड्याचा आवाज. कोणाला आहे? मग एवढ्या शांत वातावरणामध्ये तुम्ही एकटे स्मशानात जायचं. जाताना आणि स्मशानात गेल्यानंतर 12 ते 3, रात्री 12 ते 3 या वेळेमध्ये 5 गोष्टी एकत्रित करायच्या. पालीची शेपटी, कावळ्याची जीभ, वटवागळाचा पंख, घोबडाचा डोळा, कोलीचं रक्त. हे राहील ना लक्षात? पालीची शेपटी, कावळ्याची जीभ, वटवागळाचा पंख, घोबडाचा डोळा, कोलीचं रक्त, ह्या 5 गोष्टी अमावस्याच्या रात्री एकत्रित केल्या. तिथं एखादं प्रेत जळत असावं. किती सोपं आहे बघा अंजन बनवायचं. ते शेवटी कवटी फुटते का नाही प्रेताची, ते तुकडा तुम्हाला सापडला पाहिजे, चांगला तापलेला असतो ते. ह्या 5ही गोष्टी त्याच्यावर टाकायच्या, त्याचं अंजन बनवायचं. आणि मला माहिती असलेली 2 तोळे एक गोष्ट त्याच्यात टाकायची, ते नाही सांगत. सगळं सांगितल्यावर आम्हाला कोण फोन करेल का पण. मग हे टाकलं, त्याचं अंजन बनवलं. पाताळीचे निधान, दावीर किरांजन, परी व्हावावे लोचन पायाळाचे. मग हे जन्माला यायचं सोपं आहे. बर जन्म झाला, बालपणही जातं, मग येतं तारुण्य. मग पायात बोट, जीनची पॅन्ट, लाल टी शर्ट, डोळ्याला गॉगल, तोंडात गुटखा, केस वाढलेले, हातात ती सिगारेट, असं जातं सिगारेट ओढत. मोठी माणसं आलेली कळना, जसा का बैल चाललाय. मी नाही म्हणत, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी, सदा मुसमुसी धुळी जायचा. बालपण तारुण्य येईपर्यंत आहे. आता तारुण्य म्हातारपण येईपर्यंत. काळे केस पांढरे झाले की समजायचं म्हातारपण आलं. पण लोक देवाच्या पुढचे निघाले, देवाने पांढरे केले तर हे त्याला पुन्हा काळे करते. राजा दशरथाचं एक केस पिकलं होतं, रामायण आहे का? त्याच दिवशी राजा दशरथाने ठरवलं आता सगळं रामचंद्रजीच्या ताब्यात द्यायचं आणि उग पंढरपूरला जाऊन हरे हरी करत बसावंच. हे आपल्या म्हाताऱ्यात आणि रामाच्या म्हाताऱ्यातला फरक आहे. रामचंद्रजीच्या वडिलाचं एक केस पिकलं तर रामाच्या ताब्यात छाव्या द्यायला तयार झालं. आमच्या म्हाताऱ्याचं एक केस काळं राहत नाही तरी पोराच्या ताब्यातच्या. आम्ही काही काही विचारतो म्हाताऱ्या माणसाला, तुम्ही का पोराच्या ताब्यात चाव्या देत नाही? तो चालला काय चाव्या आणायला? तो का पोराच्या ताब्यात चाव्या देत नाही? ते म्हणतात ते रामासारखं राहतच नाही, म्हणून मी दशरथ होतच नाही. म्हणून मुलांनी रामासारखं राहा. वडील तुमच्या ताब्यात देणार आहे, कोणाच्या ताब्यात देणार? बालपण तारुण्य येईपर्यंत आहे, तारुण्य म्हातारपण येईपर्यंत आहे, म्हातारपण मरेपर्यंत. आणि एकदा का ज्याचं मरण ज्या वेळेला ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने ठरलंय त्याच्या देवाचा बाप नाही बदल करू शकला तर आपण कोण करणार? सरलं ना, जगण्याची किती प्रयत्न करा, नाही जगत ते.
आणि उरलं मरण्याचे प्रयत्न करू द्या, नाही मरत ते सरलं ना. नाही तर आमच्या पंढरपूरचे तर आजी आणि माझी दोनही आमदार गेले कोरोनात. माननीय भारत नाना भालके, मीच केलं पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन, आणि माननीय सुधाकर पंत परिचारक, सरलं होतं ना. राजीवचे सातव गेले हिंगोलीचे, सरलं की मग तिथं कोणी असू द्या काही नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाई, तो का म्हणे तय्यमात. सगळं जाग्यावर राहतंय. आणि समजा एखाद्याचं उरलं आयुष्य, उरलं त्यानं मारायचे प्रयत्न करू द्या सुरेशराव, नाही मरत ते. सगळ्या गावांनी नवस करू द्या, अमुक अमुक म्हातार मरू द्या म्हणून, ते सगळ्याच्या 10व्याला हजर असते. का उरलंय ना. एक वैतागलं प्रपंचाला, खरंच वैतागलं ते. तेल आणा, शेंगदाणे आणा, डाळ आणा, मीठ आणा, तांदूळ आणा. ते पत्नीला म्हणला, ए कुंकू पुसून टाक, पुसून टाक कुंकू. घरात पाऊल टाकत नाही ते यादीची यादी देते. हे आणा ते आणा, निघालो जीव द्यायला. आणि जीव द्यायला गेलं मुंबईला, जीव द्यायला. पहाटे 4ला तिथं उतरलं, म्हणला जीव द्यायचा. इकडं तिकडं बघितलं तर त्याला एक उड्डाण पूल दिसला. ते म्हणला त्याच्याहून जर उडी मारली ना मरतोच म्हणला, डोकंच फुटतं, रक्तच निघतं म्हणला. उड्डाण पुलावर आलं पहाटे 5, 5:15ला. मी कशासाठी सांगतोय, ज्याचं उरलंय त्यानं मारायचे प्रयत्न करू द्या, नाही मरत. उड्डाण पुलावर आलं, उडी मारण्याच्या तयारीत नेमकं त्या सर्व्हिस रोडनी, खालच्या उड्डाण पुलाच्या खाली रोड नसतो का, त्या खालच्या रोडनी ते कॉलनीत भाजी विकणारं भाजीवालं भाजीचं पसरट टोपलं, त्याच्यात मेथीच्या जुड्या, पालकाच्या जुड्या, शेपूच्या जुड्या, कोथिंबिरीच्या जुड्या, हे खालून आपलं भाजीचं टोपलं घेऊन निघालं होतं. यानं 5:20 जीव द्यायला उडी मारली खाली. जशी उडी मारली तसं भाजीच्या टोपल्यात असं पडलं. उड्डाण पुलावरून मारली उडी जीव द्यायला, भाजीच्या टोपल्यात पडलं, ते नाही मेलं. नवल वाटेल तर मला विनाकारण भाजीवाला मेलं. आता एवढा बोजा पडला वरून 85 किलोचा, मानलं चकली मेलं ते. आणि हे जसं काय गुलाबाच्या फुलात पडलंय, हे म्हणला मेलंय वाटतं ते. हे त्याला म्हणतंय, कारण उरलंय ना. ज्याचं उरलंय त्यानं मारायचे प्रयत्न करू द्या, नाही मरत. बालपण तारुण्य येईपर्यंत, तारुण्य म्हातारपण येईपर्यंत, म्हातारपण मरेपर्यंत मारावं का लागलं. त्याचं कारण आहे जन्म झाला होता. मग जन्म का होतो, मेलं होतं म्हणून. मारावं का लागलं, जन्म झाला म्हणून. चालू द्या रातभर. पण याचं मुख्य कारण आहे, जन्माला काय यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. संत दर्शनाने काय होतंय, संत दर्शनाने जन्म जर वासनेमुळे घ्यावा लागतो. संतांचं जर दर्शन झालं तर त्या वासनेचं बीजच जाण्याचं सामर्थ्य. लागता
प्रमाण दिलं बा. वासनेचं बीजच जाळण्याचं सामर्थ्य संत दर्शनात आहे. संत चरण रज दर्शन घेतलं की ते चरण रज आपल्याला लागतील. त्याच्यामुळं होतंय काय, वासनेचे बीज जळून जाय. आता मला सांगा, एकदा जर बीज जाळलं तर ते पुन्हा पेरलं तर उगवतं का? एक जण म्हणला हरभरे आता पेरायचे, ते उगवायचे, भाजायचे आणि पुन्हा खायचे, त्याच्यापेक्षा एक काम करतो ना, काय भाजूनच पेरतो ना. अरे भाजून पेरल्यावर उगवल कसं? तसं बीज जाळून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, अनंत जन्मीचा सीन गेला. मग एकनाथ महाराज, अहो धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला म्हणता, मग नेमकं तुम्हाला काय करावं वाटतंय? मज वाटी वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगनच का? प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. किंवा आलिंगने संताचे दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. किंवा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, म्हणून मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. कदान सोडावे चरण त्यांचे. संतांचे चरण का सोडू वाटत नाही? सगळं सुख संतांच्या चरणाजवळ आहे. सुख एक हेचे ठाई बहुपायी संताच्या, किंवा सर्व सुखे आजी येथे जिवळली संतांची देखील चरणांबुजे. म्हणून मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे. त्यांचे चरण सोडू वाटत नाही. एकनाथ महाराज, पण संत दर्शनामुळे तुम्ही म्हणता की मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांच्या, अनंत जन्मेचा सीन जातो म्हणता. मग एकनाथ महाराज, अनंत जन्मीचा सीनच जातो का आणखीन कोणता फायदा आहे? एकनाथ महाराज म्हणतात आणखीन एक फायदा आहे. कोणता? त्रिविध तापाची झाली बोळ, त्रिविध तापाची झाली बोळ,
तापाची झाली बोळवण. त्रिविध तापाची बोळवण होते. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैवी ह्या तीनही तापाची निवृत्ती झाली बोळवण. पण केव्हा? देखिल्या चरण वैष्णवांचे. साधा ताप असेल तर सामान्य डॉक्टर चालतो. साधा ताप असला ते चांगला असला तर. आता डॉक्टर कडे गेले की डॉक्टर सांगतात झोपा बाबा झोपा. झोपलं. श्वास घ्या, घेतला. खोलवर घ्या, जरा खोलवर घेतला. सोडा, सोडला. उठून बसा, बसलं. डोळे तपासू द्या, तपासले. जीभ बाहेर काढा, काढली. आत घ्या, घेतली. आणि सांगा काय होतंय. आणि तुम्ही काय केलं मग एवढ्या वेळ? हे साधा ताप असेल ते सामान्य डॉक्टर चालतील. पण आध्यात्मिक, आदि भौतिक, आदिदैवी तीनही तापाची निवृत्ती देखिल्या चरण वैष्णवांचे. चरणाचा, मुखाचा, प्रत्येकाचा महिमा वेगळा आहे. भगवान संतांचे चरण पाहिले तर तीनही तापाची निवृत्ती होते. आणि देवाचं मुख पाहिल्यावर, आता सध्या मुखदर्शन चालू आहे ना, आतलं काम सुरू असल्यामुळे पंढरपूरचं. पण त्या मागच्या वारीत त्या कर्मचाऱ्यात चर्चा चालू होती. ते म्हणले वाटलं होतं रे, आता पायाचं दर्शन नाही म्हणल्यावर, लांबून दर्शन म्हणल्यावर बारी कमी होईल, तरी गोपाळपूरच. त्यांना काय कळणार आहे पांडुरंगाचं मुख पाहिल्यावर काय फायदा आहे ते? काय फायदा आहे ते आमच्या वारकऱ्यांना विचारा. कोटी ब्रह्म हत्या मुख भगवंताच्या मुखाचा. भगवंताचं मुखदर्शन घेतलं तरी समाधान भेटतं. का? कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. आपण तर ब्रह्महत्या केलेलीच नाही. बाकीचे काही पातक असतील ते निघून जातात. तिथं मुखदर्शन घेताना तिथल्या लोकांना म्हणावं लागतंय वा पुढं, हालूच वाटत नाही. भगवंताचं रूप हे अलौकिक आहे, तुमचं आमचं लौकिक आहे. या वर्षी आपण जसे आता मग अशा हार घालताना फोटो काढले यांनी, या वर्षी फोटो काढलाय. पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी मी कदाचित आलो तर ते फोटोतला मी बघायचो आणि त्यावेळेचा बघायचो. फरक असतो का नाही? आपल्या रूपात फरक पडतोच. बरं हे कळत नसल, ज्यांचे ज्यांचे लग्न झालेत, तुम्ही नाही बरं का रे ह्यांचं सांगायचं, ज्यांचे ज्यांचे लग्न झालेत त्यांनी संध्याकाळी घरी गेलं की आपापल्या लग्नाचा अल्बम काढा. लग्नाचा अल्बम, एका हातात अल्बम राहू द्या आणि एका हातात आरसा राहू द्या. आरसा अल्बममध्ये बघायचं आणि म्हणायचं कसा होता, आणि आरशात बघून म्हणायचं कसा झाला, कसा होता आणि कसा झाला. आपलं ते लहान पोरगा असतं का नाही, 1.5-2 वर्षाचं पोरग पोरगी असू द्या, त्याला ते पिवळा झबा घातलेला, नाव घातलेलं, गन पावडर केलेलं, ते जिट्टूवर बांधलेलं, काळा टिपका गालावर दिलेला, पायात पैंजण, ते जर पोरग गल्लीतून चाललं तर घरातले जाऊ द्या, गल्लीतले म्हणतात पिंटे पिंटे इकडे रे, इकडे दे, काय एक पप्पी दे म्हणतात का नाही? मी म्हणतो तेच पिंट्या. पुढचं आधीच कळलंय तुम्हाला. तोच पिंट्या जर 87 वयाचा झाला, कमरेतून वाकला, हातात काठी आली, मान लटलट, ते मान लटलट कापते त्याच्यातही फरक आहे महाराज. पुरुष वर्गांची जी मान हलते ते अशी आडवी हलते, आणि महिला वर्गाची
उभी हालते. त्याचं कारण कुठं वाचलं नाही, पण एक माझ्या अंदाजानं महिला वर्गांची जी अशी हालते, सवय लागलेली असते ना, तेल संपलं आणा, शेंगदाणे संपले आणा, म्हणून असे हालते. म्हाताऱ्याचे असे हालते. ते म्हणतात आता नाही, आता पैसेच नाही, नातवाकडे गेलंय सगळं, आता कुठून आणतं. ते मान लटलट कापते, डोळ्याला चष्मा, एकीकडची कांडी तुटलेली, तिकडं सुतळी गुंडाळलेली, त्या पांढरे केस असे दाबनासारखे दिसतात. म्हातारं जर घरातून चाललं, घरातले गल्लीतलं जाऊ द्या, घरातलं तरी कोणी म्हणतं का आजोबा का रे, नेहमी घाईतच असता. मग काय झालं, इकडे या, काय करायचं, एक पप्पी द्या. अरे कुठली पप्पी, त्या म्हाताऱ्याकडे कोणी नीट पाहत नाही. मी म्हणतो देह तर तोच आहे ना, ज्याला गल्लीतले लोक उचलून घेत होते. आता का नाही, रूपात बदल होतो. आपलं लौकिक आहे. आपल्या आजोबा पंढरपूरला जात होते तरी देव असाच दिसत होता का नाही, बघा असंच दिसत. आपले वडील जात होते तरी असाच, आपण जातो तरी, आपले पोरं नातवंड जातील तरी त्याच्यात फरक नाही. रूपाचा, मुखाचा, भगवंताचा प्रत्येक महिमा ठरलेला आहे. तसं संतांचे चरण जर पाहिले तर त्रिविध तापाची बोलवण होते. एकनाथ महाराज म्हणतात, बाबा असे जे संत आहेत त्यांचा संग मला घडावा, त्यांचा वियोग माझ्या चित्ताला घडू नये. टाळ वाजवतात, एवढं नाचतात. चाली म्हणणारे तर बघायचं काम नाही. कुठं कुठं एक चाल म्हणायला कुणी नसते.
आज बघा इथं सगळी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं पाठांतरानं सगळी ज्येष्ठ मंडळी वाजवणारे तर बघायचं काम नाही, डिझेल इंजनच आहे. ऐकणारे श्रोते सगळे चांगलेत. पण तुम्हाला आत्तापर्यंत काय त्रास दिलाय का आम्ही? दिला का काही? आता 1.5-2 तास होत आले, काय दिलाय त्रास? आता एकदा थोडा त्रास घ्या, हात वर करा बघू. झोपली आपली टाळी, यांचे टाळ आणि या दोघांचाही पकवास. बघू आवाज कोणाचा आहे त्या. टाळी सारखी वाजवायची माझ्या बरोबर, भासनाच्या नाही, भजनाच्या. विठो बहार कोमा एक एक. कोटी कोटी धन्यवाद. सामूहिक भजन, सामूहिक भोजन में बहुत आनंद आता है. भजन करो तब पता चलेगा क्या आनंद आता है. तो पार तुम्हारी हाथवर हाथवर. आणि उडी मारायची. उडी हा कोणाची उंच जाते बघू आता. जय ठोपार टाळकरी थांबा. पकवास बघू आता. टाळ्या बघू टाळ्या. एक मिनिट, एक इमानदारीने सांगा, आवाज आहे का तुमचा? जेवायला नव्हतं काय आज काय? हे एवढे टाळकरी पण आवाज बघा. दाखवा बरं एकदा. हा पकवास. काय जोरात जोरात. टाळ टाळ पकवास. टाळ पकवास. कोटी कोटी धन्यवाद. हे पोरांनी आनंद आणला बरं का. ते शेवटचं पोरग बघा ना. ते कितवीला आहे रे तू? तिसरी. 3 आणि 5 म्हणजे 8-7-8 वर्षाचं पोरग आहे ते. बघा कसं धोतरण निरून टोपीन. हा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. गावातलेच आहे का सगळे? महाराजांच्या संस्थेतले. इथल्याही तरुणांना आमची विनंती आहे, गावातल्या. गेल्या वर्षी आलतो ते एवढे नव्हते पोरं, थोडी कमी होते, पण यंदा भरपूर आहेत. पण कसा आनंद घेतात पाना सगळे. गावातल्या तरुणांनाही विनंती आहे, वडीलधाऱ्यांनाही विनंती आहे, असे संस्कार आपल्या पोरांवर लावा. नाही तर सध्या काय झालंय संदीप भाऊ, संपत्ती कमवायच्या नादात
संततीवर संस्कार करायलाच वेळ नाही सध्या आई वडिलाला. दुर्दैव आहे. अहो पोरं जन्माला घातली बोल नको. पोरं जन्माला घातली की पुणे मुंबईत पाहतात. ते पुण्याला राहतात पंकज भाऊ आपले कुलकर्णी. पुणे मुंबईला विचार त्यांना काय परिस्थिती आहे सध्या. संस्कार लावणं तर लांब आहे. पोरग झालं की पाळणा घर निघलंय. बदली होते काय कोणाच ठाऊक तिथं. म्हणजे पोरग झालं जन्माला आलं की पाळणा घर. आईला वेळच नाही का त्याला सांभाळायला. वडिलांना वेळच नाही. नाही नाही कशी पोरं संस्कारमय होतील सांगा ना. आईला वेळ नाही, वडिलाला वेळ नाही, मुलांवर संस्कार करायला. मग करायचे कशासाठी? मग पुन्हा कशाला रडता? पोरगा असंच करायले. एक आई वडील 3-3 पोराचा सांभाळ करतात, पण 3 पोरं एक आई वडील सांभाळणार. सध्या वाटण्या चालल्यात वाटण्या. थोरलं म्हणतं आई माझ्याकडे 4 महिने राहू दे, तुझ्याकडे 4 महिने राहू दे. वाटण्या असतात होय रे माईबापाच्या. आणि त्यावेळेला माईबापाने केली असती वाटणी तर मग कराल तसे भराल. हा न्याय कधी विसरू नका. तुम्ही तुमच्या आई वडिलाची जशी सेवा करणार आहे तशी तुमची मुलं तुमची करणार आहे. संपत्ती जरूर मिळवा पण संततीवर संस्कार करा. आनंद वाटतो ही पोरं पाहिले की. नाही तर सध्या कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही आपली. एवढ्या पुढच्या थराला गेलंय सध्या वातावरण. माझं वय बी बसत नाही ते बोलायला. सध्या सासऱ्याला सून कळलं नाही दादा. ऐकताय बातम्यात आपण. भावाला बहीण कळून, बापाला लेक कळून. नाही नाही जनावरं बरी ना जनावरं. त्यांना तरी कळतंय. सध्या माणसाला कळलं नाही. हातात लेकरू बसत नाही तसल्या लेकरावर अत्याचार चालू आहेत सध्या. त्याचं एकमेव कारण आहे लहान पोरं आहेत तोपर्यंत आम्ही संस्कार कधी लावलेच नाही. आज हे कीर्तनात पोरं बसलेत, यांचे आई वडील धन्य आहेत. एवढीच पोरं आहे गावात. 300-400 किलोमीटरहून कीर्तनकार येऊन इथं कीर्तन करतो आणि मॅच टीव्ही बघत बसते. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही लहान लहान असताना आमची आजी आम्हाला दिव्या जळगून बसायच्या. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या गोष्टी. माझ्याकडे रामायण विषय होता. आम्ही 3 भाऊ आहे. एकाकडे हरिपाठ, एकाकडे नाट समाधी आणि माझ्याकडे रामायण. हे जी मी रामायणाच्या गुरुवारी ढोक महाराजांचं मार्गदर्शन नंतर लाभलं. पण रामायण काय आहे हे मला बालपणात आजीनं कळवलं. आज इथं एवढ्या माता मावल्या बसल्यात. मी तुमच्या मुलासारखा आहे, भावासारखा, राग येऊ देऊ नका. ह्याच्यातले किती माता मावल्या आपल्या नातवाला, नातीला, मुलाला, मुलीला दिव्या जुळगीन बसतात. शुभं करोती फसायदान शिकवतात. बघू हात वर करा. एक, फक्त एक. एकच का? हे आणि बाकीच्या काय मालिकाच बघता का? मग सध्या देवाचा दिवा लावायला वेळ नाही. ॲडव्हर्टाईज मध्ये लागायलाय दिवा सध्या. ह्यांना देवाचा दिवा पोटच्या दिव्याकडे बघायला वेळ नाही, देवाच्या दिव्याकडे बघायला वेळ आहे. प्रत्येक गाड्यांवर लिहिले राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजे जन्माला येतील पण इकडे जिजाऊ होणी गरजेची का नाही? जरूर पोरं इंग्लिश मिडियमला टाका, सेमीला टाका. शिकू दे इंग्रजी. उद्योग धंदा देश परदेशात जाण्यासाठी भाषा आली पाहिजे. पोरं इंग्लिश मिडियमला स्कूलला जाऊ द्या, पण 5 वाजता घरी आलं की मराठीत त्यांनी शुभं करोतीच म्हणली पाहिजे. तर संस्कार आहे. नाही तर काय संस्कार लावायला आपण? बघा त्या मुस्लिम समाजात जरा आत्ता सण झाला ह्या महिन्यात. 7-6, 6-6, 7-7 वर्षाच्या पोराला जाळीच्या गोल टोप्या घालते, हाताला धरते. ते मस्जिद आहे, कुराण आहे, अल्लाह आहे. 24-24 वर्षाचे घोडमे झाले हिंदूचे. अजून हनुमान चालीसा पाठ नाही. हरिपाठात किती अभंग आहे माहित नाही.
अरे मग असं तर कुत्रेन मांजरेन डुकरं जन्माला आलेत ना, ते बी मरणार आहे. त्याच्यात आणि आपल्यात फरक काय मग? नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी, नाही तरी हीन पशु होणे. पशुच्या खालचा दर्जा दिलाय मग संतांनी. त्यांच्या मस्जिदीत शुक्रवारी बघा तुम्ही वेळा ठरलेल्या आहे नमाजाच्या, जागा पूर्ण नाही सध्या. आणि हिंदूची एवढाली मंदिरं लागली ओस पडायला. आपल्या बापजाद्याने एवढे पैसे खर्च करून मंदिरं बांधले का? तुम्हाला पत्ते गाळ्याला बांधलेत वय? ह्या लाजा वाटल्या पाहिजे मंदिरात पत्ते खेळणाऱ्या जहागीरदारांना. मंदिरात पत्ते खेळतात, बेड्याची बनला असतात, दोघं दोन घेतात महादू. ते म्हणतं माझ्याकडे नाही. मग दोघं दोन बेड्या घेतात आणि हनुमंतरायकडे पाहतात. पुजाऱ्याने तिथं समय लावलेलीच असते. तिथून उठताना हनुमंतरायच्या समयला बिडी पेटवते. नशीब त्यांना म्हणत नाही एक दोन झुरके मारा म्हणून. नाही काय निष्ठा ठेव. आत्ता आम्ही नांदेडहून आलो. मी आज नांदेडला एक लग्न होतं, दुपारी गेलो तर गुरुद्वारमध्ये दर्शनाला गेलो. दर्शनाला आत पाऊल टाकतानाच चेक केलं जाते बिडी आहे का, तंबाखूच्या पुड्या आहेत का, असल्या तर डबा ठेवलाय वत त्याच्यात, नाही तर तिथं चोपदार नाही तलवार घेऊनच उभी आहे. काय निष्ठा आहे हो. आणि एवढे कोट्याधीश शिखांची माणसं. आम्ही आत गेलो, पाय धुत होते दादा आमचे पाय. केवढ्या निष्ठा आहे. माझी जमलेल्या सगळ्या वृद्ध माणसांसमोर मी पदर पसरतो तुमच्यासमोर, भीक मागतो. भीक तुम्हाला ती भीक फक्त एवढीच आहे, 24 तास दिलेत ना, त्यातला कमीत कमी 20 मिनिटं द्या लेकरांसाठी. ह्या वर्षी कीर्तनाला आलोय तर महाराजाच्या संस्थेतले एवढे टाळकरी टाळ घेऊन उभे. मी पुढच्या वर्षी येईल किंवा त्याच्या पुढच्या वर्षी कार्यकर्त्याच्या मनावर, पण ज्या वेळेला येईल त्यावेळेला इकडच्या बाजूला संस्थेतल्या टाळकऱ्याची लाईन आणि इकडच्या बाजूला गावातल्या तरुण टाळकऱ्याची लाईन दिसू द्या, तर फायदा आहे ना कीर्तन ऐकून. एवढ्या हळू टाळ्या आल्यात, पोरं किती हळू येतील बघा तुम्ही. त्यांच्या मस्जिदीत शुक्रवारी नमाज पाडायला जागा पुरत नसल तर आपल्या हनुमंतरायच्या मंदिरामध्ये दर शनिवारी हनुमान चालीसा म्हणायला जागा पुरली नाही पाहिजे. आणि ती तुम्ही लावलं पाहिजे. 7 वाजले, ए पोरा चल तिकडे मंदिरात हनुमान चालीसा म्हणायला. कोणी लावायचे संस्कार? 1 मिनिट मागं पुढं होत नाही त्यांचा, भोंगा वाजतंय. राहिलेत संस्कार. गावातल्या तरुणांना विनंती आहे, दर यजमान होऊ द्या ना. आता आज आमचे कसे 2 यजमान आहेत, हे माझे स्वतःचे कीर्तनाचे, तसं रोज दर शनिवारी आरतीचं 1 यजमान आणि द्यायचेत काय 30-40,000. आरतीचं ताट आणायचं, खडी साखर आणायची, मुरमुरे, सामुदायिक हनुमान चालीसा म्हणायची आणि त्याच्या हस्ते आरती करायची. झालं, लय झालं, 100 रुपयात आरती. आणि आज ह्याचा नंबर झाला की उद्या पुढच्याला सांगायचं पुढचा शनिवार तुझा आहे, ते येईल ना ताट घेऊन. 1 वर्ष नियमाने करून बघा, नियमाने 1 वर्ष. आणि हे हनुमंतराय का साधा आहे का तुमच्या मंदिरातला? हे आम्ही संगच होतो दर्शनाला. आता खरं सांगतो तुम्हाला, विचारा त्या दोघाला बी, माझी ताकद नाही झाली आत हनुमंतराय जवळ जायची. एवढी मूर्ती जागृत आहे ती. अनेक मंदिरं पाहिले आम्ही, पण इथल्या मूर्तीत जो जागृतपणा आहे तो इतर ठिकाणी आम्हाला दिसत नाही. पण ते कळणार आलाय, भाव जाणणार आलाय. पुन्हा मात्र गेलो आत तिकडं महादेव मंदिरामध्ये, तिकडं आत जाऊन आलो दर्शन. 1 वर्ष जर नियमाने तुम्ही हनुमान चालीसा म्हणले ना दर शनिवारी, त्या पोरांनी 1 वर्षानंतर कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकू द्या, त्याच्यात यशच भेटलं पाहिजे. ही ताकद हनुमंतरायांमध्ये. सध्या पोरं टोळकेची टोळके तयार आहे. 30-40 पोरांचे, मुली कुणी द्यायना, उद्योग नोकरी लागना, उद्योग नाही. अरे पारमार्थाची बैठकच नाही ना. अध्यात्माची ताकद लागल का नाही त्याला? नुसतं शिकलं म्हणजे नोकरी लागते का? नुसतं शिकलं म्हणजे सगळं होतंय? त्याला देवाचे कुठंतरी आशीर्वाद, देवाची कुठंतरी कृपा लागते. 6 महिने जर एकमेकाला फोन नाही केला तर इसरून चाललेत.
ह्यानं जन्माला आल्यापासून देवाला फोन नाही लावला, म्हणजे मिस कॉल सुद्धा नाही. मिस कॉल म्हणजे त्याचा जप कधी नाही, त्याची ज्ञानेश्वरी कधी वाचली नाही. इथं वृद्ध मंडळीला आमची विनंती आहे, प्रत्येक तासातलं फक्त 1 मिनिट परमार्थासाठी द्या. 1 मिनिट काय अडचण आहे का? ऐ, एका तासाचं 1 मिनिट, 24 तासाचे किती मिनिट? हां बोला. 24 मिनिट. रोज सकाळी उठलं, आंघोळ झाली की देवघरात बसा. ती बघा धूळ खात पडलेली ज्ञानेश्वरी गाता तुमच्या आजोबानं वडिलांनी आणलेली, जरा धूळ झटका त्याच्यावरची, भाग्य होऊ द्या त्या ज्ञानेश्वरीचं. आणि 24 मिनिट ज्ञानेश्वरी बोट ठेवून वाचा. आम्ही सद्गुरू जोग महाराज संस्थेत शिकताना गुरुवरी विठ्ठल बाबा गुले होते. निरोप समारंभ झाला आणि बुवा म्हणले, पोरव मला सगळ्यात जास्त दक्षिणा कोण देणार आहे? आम्ही तर म्हणलं कधीच बुवा दक्षिणा मागत नाहीत. ते म्हणले ती नाही रे, कोण ज्ञानेश्वरीचे पारायणे जास्त करणार आहे? कोणी म्हणलं 11, कोणी म्हणलं 21, कोणी 108. पण ते 108 जे म्हणला ना, ते म्हणलं बाबा आपला एक प्रश्न आहे. ते म्हणले काय? मी काय रात्रंदिवस ज्ञानेश्वरी वाचणार नाही, शेती वाडी उद्योग धंदा हे सगळं. 108 पारायणाचा माऊलींसमोर मी संकल्प करतो. समजा 60-62 पारायण माझे झाले आणि माझं मरण आलं तर? बोनने असं चष्म्यातून बघितलं त्याच्याकडे, म्हणले येडाच आहे. तो संकल्प तर कर माऊलीं समोर 108 पारायणाचा आणि जा घरी. ऐका वाक्य बरं का आमच्या गुरुवर्यांचं, तुझे जर 60-65 पारायण झाले आणि तुझं मरण आलं तर राहिलेले सगळे पारायण पूर्ण होईपर्यंत तुझं मरण पुढे ढकलण्याची ताकद ज्ञानेश्वरी ग्रंथात. कारण ज्ञानेश्वरीच माड्याकून लिहिली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. मी बुवांना विचारलं होतं, बुवा तुम्ही म्हणता प्रत्येक ओवीवर बोट ठेवा, हे कशासाठी? काय भाव असतात हे गुरुवर्यांचे? ते म्हणले नामा, आपण जर ओवीवर बोट ठेवलं प्रत्येक ओवीचा स्पर्श आपल्याला होईल. आणि दुसरा भाव त्यांनी सांगितला, एकदा आपलं बोट ज्ञानेश्वरीच्या हातात द्या, तुकोबारांच्या गात्याच्या हातात द्या, आपला उद्धार होईपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबाराय आपलं बोट सोडणार नाही. ही ताकद त्या ग्रंथामध्ये. आणि ह्या बोलण्याचा कोणावर तरी 10-20 लोकांवर परिणाम होऊ द्या, 10-20 पोरांवर परिणाम होऊ द्या, तर कीर्तन ऐकल्याचं फळ आहे. पडलेलं शेण जर उचललं तर मातेला घेऊन येत असेल तर एवढा मोठा झालेला सप्ताह वायाला गेला नाही पाहिजे. 5-25 तरी तरुण टाळकरी झाले पाहिजे, माळकरी झाले पाहिजे, वारकरी झाले पाहिजे, तर फायदा आहे. गावागावात सगळी राजकारणच, काय त्यात मजा राहिली सांगा ना? भांडणं आपल्यातच आहे, त्यांच्यात काहीच नाही. ते कवा कोणीकडे उड्या मारते, भांडणं आपल्यात. किती गट, किती तत, काय काय चाललंय काय? किती असू द्या, पण इथला आम्हाला आनंद वाटतो. इथं सगळ्या पक्षाचे, सगळ्या गटाचे, सगळ्या तटाचे, सगळ्या जातीपातीचे लोक एका हनुमंतरायची लेकरं होतात, म्हणून एवढा मोठा सप्ताह पार पडतोय. नाही तर सोपं राहिलंय सप्ताह करणं, सोपं राहिलंय काही गुणीजन मंडळी सांभाळणं, हत्तीप्रमाणे ते. पण या गावाने एवढे मोठे तरुण, एवढे मोठे टाळकरी, किती वर्षे? 43. म्हणजे 12-4-48, म्हणजे 4 तप पूर्ण होत आलेत. 48 वर्ष झाले की 4 तप, म्हणजे सुवर्ण महोत्सव तिथून पुढे 2 वर्षांनी. नाही तर गावोगावचे सप्ते बघतोय आम्ही. पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटूम, आणि तिसऱ्या वर्षी तर सामसूम, टाळच वाजत नाही. आणि माझी म्हाताऱ्या माणसांना विनंती आहे, थोड्या ह्या लेकरांना सांभाळून घ्या. आज हे परमार्थ जे टिकलाय, मान्य आहे आम्हाला, आम्ही तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. ह्या जुन्या, आता किती बाबांनी मगाशी प्रमाण म्हणले, काय आवाज आहे ह्या दोन्ही मंडळीचा ह्या वयामध्ये. ते एवढे इनेकरी बाबा वय झाले तरी कसे उभे आहेत अजून कडक. ह्या वयस्कर मंडळींमुळे हा परमार्थ टिकलाय आपल्या गावात. पण या मंडळीला विनंती आहे, कुठंतरी लहान पोरांना सांभाळून घ्या. आम्ही तरुणांवर बोललं, पोरं भजनात येतात, त्याला काय माहिती असं धोतरण शर्ट घालून आलं पाहिजे.
ते तर जीनची पॅन्ट आणि टी शर्ट घालून बरं याय ना का. हे म्हातारे माणसं कधीच म्हणत नाही टाळ घेऊन वाजव म्हणून. ते पोरगच हळूहळू टाळ घेतं. पहिल्या दिवशी टाळ चुकतोच का नाही, त्याला काय ताल असतंय का. पहिल्या दिवशी का टाळ चुकला, ही जी जुने खोंड असतात, म्हणजे तुम्ही नाही बरं का, तुम्ही चांगले सगळे. म्हातारे माणसं अशी कुचक्यावनी बोलते, दादा टाळ चुकला की म्हातारं म्हणतं ओट ओट. म्हणलं की ते टाळं काढतं, टाळ बरोबर माळ काढतं. ही टाळ तुझी माळ कर भजन एकटाच. घ्या ना सांभाळून जरा. पहिल्या दिवशी आलं टाळ चुकला तर त्याच्या पाठीहून हात फिरवा बाळू. पहिल्या दिवशी टाळ चुकत असते, जरा हळू वाजवून ना ते का पहिल्याच दिवशी उठ. बरं तुमच्या नंतर गावात टाळ वाजवायचे ना काय ते तरी सांगा, नाही तर मग एका टाळकऱ्याबरोबर एक एक टाळ पाठवायला. जागा होणं गरजेचं आहे. आणि आपल्या संस्कृतीचं वस्त्रहरण आपणच करायला लागलोय. भाग्यवान आहेत ही मंडळी की ज्यांना सप्त्यामध्ये पंक्ती भेटल्या. भाग्यवान आहेत ही मंडळी की ज्यांचं आर्थिक योगदान या सप्त्याला लागतंय. वर्गणी देतात, अन्नदान करतात, इथं चटई उचलतात. इथं कीर्तन करणाऱ्याला जे फळ आहे तेच पकवाज वाजवणाऱ्याला, जे पकवाज वाजवणाऱ्याला आहे तेच टाळ घेणाऱ्याला आहे, आणि जे टाळ घेणार आहे तेच मंडपातल्या चटया उचलणाऱ्याला तेच पुण्य आहे. पुण्यात काही फरक नाही. ज्याला जी सेवा करता येईल ती केली पाहिजे. सहकार्य करा, आपला धर्म वाढवा, आपल्या देवाबद्दल निष्ठा राहू द्या. नाही तर येणारा कालखंड हिंदूच्या दृष्टीने धोक्याचा आहे. राहतील मंदिर, राहतील का मंदिराला कळस, राहील काय माता भगिनीच्या कपाळाला कुंकू. हे या जातीचं ते त्या जातीचं, हे या पक्षाचं हे त्या गटाचं, सगळे तुकडे तुकडे चालवलेत सध्या. आजच्या काय त्या बातम्यामध्येच होतं बघा, सगळ्या बॉर्डर काबीज केल्यात सध्या त्यांनी. हिंदू निवांत झोपलेत, आपल्यातल्या आपल्यात भांडणं, एका जातीत डबल भांडणं, पुन्हा हे कुणबीन हे अमुकन ते तमुकन. एक हिंदू संघ म्हणून एकत्रित या, तर येणाऱ्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकणार आहे. एकनाथ महाराज म्हणतात, ज्यांनी हा संप्रदाय जतन केलाय, ज्यांनी सांभाळलाय, ज्यांनी वाढवलाय, त्यांचा संघ मला घडावा. एका जनार्दनी घडो त्यांचा संघ, नवावा वियोग माझ्या चित्ता, असं गात्यात आहे. बरेच भजनी मंडळ, बरेच लोक जन्मोजन्मीच म्हणतात. मी म्हणत होतो तुमचं काय, पण जेव्हा गात्याचं पारायण लॉकडाऊनमध्ये झालं तेव्हा कळलं, नवावा वियोग माझ्या चित्ता. ज्ञानोबाराय समाधी घ्यायला लागले तर किती रडली देव. उद्धव आते म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा नवावा वियोग. देव म्हणले, हृदय होतसे भाग दोन भाग, जाना अंतरंग तुम्ही माझे. या सज्जनाचा नवावा वियोग, नवावा वियोग माझ्या चित्ता. मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. ज्ञानेश्वर